नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला कोळंबीच्या भजीचा व्हिडिओ अपलोड करत आहे। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू। आता मी ह्या कोळंबीला मॅरिनेशन कसं करायचं ते दाखवत आहे। हळद घेतले, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जिरे पावडर घेतले, धने पावडर, आणि इकडे मी हिरवी चटणी घेतले, लसूण, आलं, अद्रक आणि मिरच्या घेतल्या ह्याच्यामध्ये। आणि याला चांगलं कालवून ठेवायचं आपल्याला। चवीपुरतं मीठ, आणि हा अर्धा लिंबू घेतलाय। आता हे आपण साईडला असंच ठेवूया। हे 15 ते 20 मिनिटं असंच ठेवूया। कोळंबी फ्राय करण्यासाठी मी बॅटर बनवत आहे। त्याच्यासाठी मी इथे चण्याचं पीठ घेतलंय 4 चमचे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे। हळद टाकत आहे पाव चमचा, काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे, हे जिरा आहे, हा ओवा आहे, चवीपुरतं मीठ, ही कोथिंबीर आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी करून आपण हे घट्टसं आपल्याला करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे। इकडे बघताय मी चांगल्यापैकी हलवून घेतलं आणि मी बघताय की मी जास्त पातळ नाही केलेलं आहे, असं घट्ट ठेवलेलं आहे। हे बघा, असं मी घट्ट केलेलं आहे, अजिबात पातळ करायचं नाही आपल्याला। चला आता कोळंबी फ्राय करूया आपण। इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, आणि ही कोळंबी जी मॅरिनेशन केलेली होती ती आपल्याला अशी चण्याच्या पिठामध्ये अशी एकदम डुबवायची आपल्याला। ती चण्याच्या पिठामध्ये छानपैकी आपल्याला ती डीप करायची आहे। जास्त हलवायचं नाहीये आपल्याला, फक्त डीप करायचे तिला। आता ही तेलात सोडूया आपण।
बाकीची पण मी भजी अशीच तळून घेत आहे. ही आहे माझी कोळंबीची भजी, कोळंबीचं सुकं, नाचणीची भाकरी आणि कांदा. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.